नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यात रामनवमीचा उत्साह शिगेला. देशमुख महिला मंडळाद्वारे करण्यात आली महाआरती. नाफेडचे अटी व नियमांसह 22 केंद्र सुरू होणार. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. माथे फिरूने केलेल्या कृत्याने 25 कुत्र्यांचा गेला बळी. पोलीस करतील काय तपास. भीषण कृत्य आले समोर. जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम तर वैद्यकीय कक्षासह भूप्रमाण केंद्राची जनतेसाठी सुविधा. रेल्वे स्थानकावरील भिक्षेकरी ठरत आहेत अडचणीचे. भीक मागायला लावणाऱ्यांना बेड्या ठोका. आता सविस्तर बातम्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांवर जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून माजी प्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शिवसेनेचे जिल्ह्यात नेतृत्व उभे राहू नये यासाठी असल्याचा दावा आमदार नितीन देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला. मजिप्राचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी उबाठाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांना फोन करून जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप करीत अकोट शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अकोट 84 खेडी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी 58 कोटींचा निधी मंजूर आहे. काही ठिकाणी कामे सुद्धा सुरू आहेत. या कामातील 5 लाख द्यावे अशी मागणी दातकर यांनी केल्याचा आरोप आहे. दातकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल गुन्हा केवळ राजकीय द्वेषातून असल्याचा आरोप आज आमदार नितीन देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. निश्चितपणे ह्या जिल्ह्यातला उद्धव साहेबांचा कोणी पदाधिकारी मोठा झाला नाही पाहिजे. ह्या जिल्ह्यात कोणतं नेतृत्व मोठं झालं नाही पाहिजे. या जिल्ह्यात कोणी नेतृत्व असेल तर आम्हीच असलो पाहिजे. या जिल्ह्यातलं कोणी राजकारण करायचं तर आम्हीच केलं पाहिजे. आणि तरुण नेतृत्व भविष्यात मोठं झालं नाही पाहिजे. त्या भविष्यातल्या होणाऱ्या तरुण नेतृत्वाला दाबण्यामागे हे षडयंत्र आहे. म्हणून अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्या तरुण नेतृत्वाचं मनोबल खच्ची करण्याच्या मागे याच्या मागे डाव आहे. निश्चितपणे आम्ही न्यायालयामध्ये भांडू. आणि ज्या इंगळेवर ज्या महिलांनी तक्रारा केल्या आहेत, ह्या डेप्टी इंजिनियर इंगळेवर महिलाचं शारीरिक शोषणची मागणीच्या संदर्भात मूर्तिजापूरला 9/2024 FIR दाखल व्हायला 9/7/2024 आणि एका महिलांनी सोयीच्छ मरणाची परमिशन सुद्धा मुख्यमंत्र्यांना मागितलेलं आहे. म्हणून त्या संदर्भात प्रशासकीय कारवाई अद्यापर्यंत कोणती विभागाने केली नाही. त्याच्यावर आम्ही निलंबनाची कारवाई तात्काळ मागू. सोमवारपर्यंत प्रशासकीय कारवाई जर त्या अधिकारावर झाली नाही तर निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये आम्ही जाऊन तिथं त्या प्रकारे आमच्या पद्धतीने आम्ही तिथं काय करायचं ते करू. रविवारी श्रीराम नवमी आहे. ज्या भाविकांना रामनवमीला अयोध्येला जाता येत नाही त्या सर्वच श्रीराम भक्तांच्या सुविधेसाठी शहरातील गांधी चौक परिसरातील देवी मंदिरासमोर अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. देशमुख महिला मंडळाद्वारे सामूहिक आरती करण्यात आली. गांधी चौकात अयोध्येच्या श्रीरामाची हुबेहूब प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे. तसेच मंदिरातील श्रीराम दरबार आणि राम भक्त हनुमानाची मूर्ती या रस्त्याने ये-जा करणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. श्रीराम उत्सव समिती तसेच श्रीराम उत्सव मातृशक्ती समितीतर्फे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी सुद्धा मंडळातर्फे अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी या मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शहरातील देशमुख महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांना महाआरतीचा मान देण्यात आला. श्रीराम उत्सव समिती तसेच श्रीराम उत्सव मातृशक्ती समितीतर्फे देशमुख महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या महाआरतीच्या वेळी मंदिरासमोर शेकडो भाविकांनी गर्दी केली होती. श्रीराम जय जय रामच्या जयघोषाने यावेळी संपूर्ण गांधी चौक परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमात मंडळाच्या अध्यक्षा राजश्री देशमुख, उपाध्यक्ष नयना देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका सौ कल्पना देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व देशमुख महिला मंडळाच्या सदस्या रेवती, प्रीती, अस्मिता, साधना, मनीषा, विद्या, प्राची, जयश्री, निकिता, वसुधा, सिद्धी, शिल्पा, ज्योती, माधुरा आणि निशा देशमुख यावेळी उपस्थित होत्या। त्याचबरोबर मानसी मैंद, भाग्यश्री यांची उपस्थिती होती। नाफेडच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये हमीभावाने हरभरा खरेदीसाठी 22 केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। या खरेदी केंद्रावर जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी कुठल्या गोष्टींची पूर्तता करावी हे पाहूयात। अकोला व वाशिम जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेत नाफेडच्या माध्यमातून हमीभावाने हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे। ही नोंदणी प्रक्रिया 25 एप्रिल 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये यासाठी एकूण 22 केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत। इच्छुक शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी नोंदणी करताना काही आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे। यामध्ये आधार कार्ड, 7/12 उतारा, ऑनलाईन पीक पेरा नोंदणीची प्रत, आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्याच्या पासबुकची छायाप्रत आणि शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे। शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करून हमीभावाचा लाभ घेण्याचे आवाहन पणन विभागाने केले आहे। शेतकऱ्यांनी 25 एप्रिल पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। एका माथेफिरूने मुक्या जनावरांना विषारी अन्न दिलं आणि बघता बघता 25हून अधिक कुत्र्यांनी तडफडून जीव सोडला। रस्त्यावर भुंकणाऱ्या, शेपटी हलवत येणाऱ्या निष्पाप जीवांसाठी हे कृत्य क्रूरतेचा कळसच होता। पाहूया एक भीषण बातमी। रस्त्यावर भुंकणाऱ्या, शेपटी हलवत येणाऱ्या निष्पाप जीवांसाठी हे कृत्य क्रूरतेचा कळसच होता। पाळीव आणि मोकाट सगळेच कुत्रे त्या विषारी अन्नाचे बळी ठरले। हे सगळं ऐकताना मन सुन्न होतं। मुक्या प्राण्यांनाही वेदना होतात, त्यांनाही जगण्याचा हक्क आहे हे आपण विसरतो का? कुत्रे भुंकतात म्हणून त्यांना मारण्याचा विचार एखाद्याच्या डोक्यात यावा हे किती भयानक आहे। स्थानिक नागरिकांनी CCTV फुटेज पोलिसांना दिलंय। आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, पण फक्त कारवाई करून थांबून चालणार नाही। या घटनेने आपल्या समाजातील क्रूरतेचा चेहरा उघड केला आहे। संदीप गावंडे यांच्यासारखे अनेक संवेदनशील नागरिक या घटनेने हादरले आहेत। या मुक्या जीवांना न्याय मिळायला हवा, मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्राण्यांबद्दलची आपली संवेदनशीलता जागृत व्हायला हवी। कारण आज कुत्रे मारले गेले, उद्या आणखी कोणीतरी या क्रूरतेचा बळी ठरू शकतो। गुर्दी गावामध्ये जवळपास 20 ते 25 कुत्रे हे मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांना कोणीतरी विषबाधा टाकलेली आहे आणि ते विषबाधा एवढ्या मोठ्या कुत्र्यांना टाकून तो नेहमी अशा प्रकारचे काम करतो। याचं कारण असं आहे की ते कुत्रे नेहमी त्यांच्या अंगावर भुंकतात किंवा आम्ही आज पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केलेली आहे। पोलीस लोकांना कंप्लेंट करून त्या व्यक्ती असा का करतो याची आम्ही त्यांना त्याची कसून चौकशी करावी एवढी मी त्या पोलीस प्रशासनाला विनंती करतो। बाहेर राहणारा व्यक्ती आहे, तो या एरियात येतो, कुत्रे भुंकतात म्हणून त्याने टाकले की अजून त्याच्यामागे काय त्याची पार्श्वभूमी आहे हे आम्हाला माहित नाही। हे पोलिसांनी तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। नागरिकांच्या अडचणी जलद गतीने सोडवून त्यांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाने स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे। स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणालीच्या माध्यमातून विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे त्वरित आणि अचूक पद्धतीने रेकॉर्ड ठेवले जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत, कार्यक्रम जलद होतील आणि प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला आहे। या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम करण्यावर भर दिला जात आहे। स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीममुळे कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताची नोंदणी जलद गतीने होईल। अभ्यागताचे नाव, पत्ता, भेटीचा उद्देश आणि कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचे आहे याची अचूक माहिती संगणकात नोंदवली जाईल।
यामुळे अभ्यागतांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांचे काम त्वरित होईल असा प्रशासनाचा मानस आहे। या प्रणालीमुळे नागरिक अर्जदार यांचा तपशील, त्यांच्या अडचणी आणि त्यांनी भेटलेल्या संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची माहिती त्वरित उपलब्ध होईल। केस स्वीकारणे आणि नोंदी ठेवण्याची प्रक्रिया सुलभ आणि कमी वेळेत होईल। यामुळे भेटीची नोंद डिजिटल स्वरूपात राहिल्याने पुढील वेळेत पाठपुरावा करणे प्रशासनाला आणि आलेल्या कार्यकर्त्यांना सोपे जाईल। वेळेची बचत होईल आणि शोध घेणे सोपे जाईल। भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात नागरिकांच्या सुविधेसाठी आधुनिक भूप्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन नुकतेच संपन्न झाले। या केंद्राद्वारे भूमी अभिलेखासंबंधी सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत। अकोला शहरातील उपायुक्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा भूप्रणाम केंद्राची उभारणी करण्यात आली आहे। या केंद्राच्या माध्यमातून आता नागरिकांना भूमी अभिलेखाशी संबंधित विविध प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी प्राप्त करणे शक्य होणार आहे। नागरिकांच्या सोयीसाठी या केंद्रात सेतू सेवा केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे। यामुळे भूमी अभिलेखासंबंधित अर्ज करणे, माहिती मिळवणे आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अधिक सुलभ होणार आहे। पहिल्या टप्प्यात राज्यातील निवडक 30 भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये भूप्रणाम केंद्र सुरू करण्यात आले आहे आणि अकोला कार्यालयाचा त्यात समावेश असल्याने येथील नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे। जिल्हा भूमी अधीक्षक भारती खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे भूप्रणाम केंद्र कार्यरत राहणार आहे। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उप अधीक्षक भू अभिलेख पंकज पवार यांच्यासह कार्यालयातील इतर कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूप्रणाम केंद्रामध्ये नागरिकांसाठी स्वागत कक्ष, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षा व्यवस्था, नोटीस बोर्ड आणि आरामदायक फर्निचर तसेच संगणक प्रणालीचा समावेश आहे। या सुविधेमुळे आता नागरिकांना भूमी अभिलेखाच्या कामांसाठी विविध ठिकाणी हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि त्यांचे काम एकाच ठिकाणी वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC नेटवर्कचा धमाका ऑफर। जिंका आयफोन। 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान रहा RRC नेटवर्क सोबत आणि जिंका आयफोन। अकोला शहरात आपल्या घरी, आपल्या दुकानात, आपल्या प्रतिष्ठानात लावा 1 वर्षासाठी RRC ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन। अकोला आणि पश्चिम विदर्भातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लावा RRC चे 1 वर्षासाठी केबल कनेक्शन आणि सिटी न्यूज सुपरफास्ट, RRC न्यूज, सिटी लाईव्ह सोशल मीडिया रील मध्ये करा आपली जाहिरात आणि मिळवा आयफोन जिंकण्याची संधी। लकी ड्रॉ जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात। अधिक माहितीसाठी संपर्क 90 75 01 28 54 70 20 59 83 98। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत सहजपणे मिळावी यासाठी आता अकोल्यात वैद्यकीय सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे। या कक्षाच्या माध्यमातून आता नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणासंबंधी सर्व माहिती जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अधीक्षक श्याम धनमने यांनी दिली। जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील गरजू नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री वैद्यकीय निधी सहायता कक्षामध्ये सादर करावे। यामुळे वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे। महापालिकेच्या वतीने शहरातील थकबाकीवर करदात्यांकडून दंडासह कर वसुली करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे मालमत्ता कर वाढीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। गुरुवार 3 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही, त्यानंतर पुढील तारीख देण्यात आली आहे।
माजी नगरसेवक डॉक्टर झिशान हुसेन यांनी अकोला महानगरपालिकेने 2017 मध्ये लावलेल्या मालमत्ता कराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती। उच्च न्यायालयाने 9 ऑक्टोबर 2019 रोजी मालमत्ता कर वाढ रद्द करण्याचा निर्णय दिला होता। तथापि महानगरपालिकेने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। 13 ऑक्टोबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती। यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेक वेळा तारखा देण्यात आल्या। या प्रकरणी गुरुवारी सुनावणी निश्चित करण्यात आली होती, ज्यामुळे अकोला महानगरपालिकेचे अधिकारी दिल्लीला गेले होते, परंतु गुरुवारी सुनावणी होऊ शकली नाही। पुढील सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली आहे। या प्रकरणी 3 एप्रिल रोजी सुनावणी होणार होती, जी झाली नाही। आता ही सुनावणी पुढील तारखेला होईल। यापूर्वी स्वाती नामक कंपनीच्या खासगी कर्मचाऱ्यांना कर देण्यासाठी नागरिक कचरत होते। आता मालमत्ता कर वाढीबाबत न्यायालयाचा निर्णय येण्याची नागरिक वाट पाहत आहेत, ज्यामुळे महापालिकेचे कर्मचारी अपेक्षेनुसार कर वसुली करू शकत नाहीत, ज्याचा परिणाम शहर विकासावर होत आहे। गीतानगरातील स्त्री शक्ती मंदिरात जिनमाता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला आणि सुख समृद्धीसाठी मातेला साकडे घातले। शहरातील गीतानगरातील स्त्री शक्ती मंदिरात जिनमाता जयंतीचा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला। या विशेष कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच शहरातील भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। या उत्सवामध्ये मंगल पाठाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात महिला भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला। तसेच शहरातील सुप्रसिद्ध गायक राधेश्याम शर्मा आणि ओम नारळवाले यांनी आपल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। मातेचा जन्मोत्सव सोहळा विशेष आकर्षण ठरला, ज्यात पारंपरिक पद्धतीने पाळणा गायला गेला। यानंतर देवी मातेला 56 भोग दर्शनाचा नैवेद्य दाखवण्यात आला, ज्याचे भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले। कार्यक्रमाला केवळ गीत नगरातीलच नव्हे तर शहरातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेक वर्षांपासून या मंदिरात चैत्र महिन्यामध्ये जिन माता जयंतीचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो आणि यावर्षी देखील भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। खडकी येथील पुलाजवळ जुना वाद उकरून काढत एका युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आदित्य आणि संकेत हे दोघे दुचाकीवरून जात असताना आरोपी तरुणांनी त्यांना खडकी पुलाजवळ अडवले। आरोपींनी लोखंडी पाईपने संकेत इंगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, तर आदित्य थोडक्यात बचावला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संकेतला उपचारासाठी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्या आहेत। या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये 2 एप्रिल रोजी 4 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे। मलकापूर भागात राहणारे अमित गोपनारायण, प्रशांत डोंगरे, चेतन डोंगरे आणि सूरज डोंगरे हे सर्व अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। तर संकेत रामकृष्ण इंगळे राहणार कनिष्का प्लाझा अपार्टमेंट, रिंग रोड, केशवनगर हा युवक गंभीर जखमी झाला आहे। या घटनेबाबत त्याचा मित्र आदित्य दीपक गिरी याने खदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे।
चारही आरोपींना तात्काळ अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अकोला रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी मुलांनी प्रवाशांना हैराण करून सोडले आहे. पैशासाठी प्रवाशांना पकडणे, त्यांच्या मागे धावणे अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे रेल्वे स्टेशनवर ये-जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लहान मुलांकडून भीक मागवून घेणाऱ्या रॅकेटमध्ये कोण असा प्रश्न विचारला जात आहे. रेल्वे स्टेशन परिसरात अनेक भिकारी मुले दिवसभर फिरताना दिसतात. ही मुले प्रवाशांना थांबवून पैशांची मागणी करतात. अनेकदा ही मुले प्रवाशांचे हात पकडण्याचा किंवा त्यांच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचे आणि असुरक्षित वाटते. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. या समस्येमुळे रेल्वे स्टेशनवर एक प्रकारची अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रवाशांनी या संदर्भात अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिकारी मुलांच्या पुनर्वसनासाठी आणि प्रवाशांना होणारा त्रास थांबविण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. तर मुलांना भीक मागायला लावणारे कोण, त्याचा पोलीस शोध घेतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यात रामनवमीचा उत्साह शिगेला. देशमुख महिला मंडळाद्वारे करण्यात आली महाआरती. नाफेडचे अटी व नियमांसह 22 केंद्र सुरू होणार. हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. माथे फिरूने केलेल्या कृत्याने 25 कुत्र्यांचा गेला बळी. पोलीस करतील काय तपास, भीषण कृत्य आले समोर. जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, तर वैद्यकीय कक्षासह भूप्रमाण केंद्राची जनतेसाठी सुविधा. रेल्वे स्थानकावरील भिक्षेकरी ठरत आहेत अडचणीचे. भीक मागायला लावणाऱ्यांना बेड्या ठोका. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.